शेतकऱ्यांच्या खात्यावर अक्षरशः पीक विमा वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे. कोणकोणत्या जिल्ह्यात ही वाटप सध्या सुरू आहे, संपूर्ण अपडेट, संपूर्ण जी-आर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये खरीप हंगामाचा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी दिलासादायक बातमी आहे. अनेक शेतकरी अजूनही त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही याची वाट पाहत आहेत. कोणत्या बँक खात्यात पैसे जमा होत आहेत ते पाहूया. पीक विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जात आहे. ही रक्कम तुमच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा होत आहे. त्यामुळे तुम्ही अर्ज भरताना जी बँक दिली होती त्याच बँकेत तुमचे पैसे या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही पीक विम्याचे पैसे जमा झाले आहेत की नाही हे घर बसल्या देखील तपासू शकता. तर बघा, बँक खातं आधार लिंक नाही. तुमचं बँक खातं आधार कार्डाशी जोडलेलं आणि सक्रिय नसल्यास पैसे जमा होण्यास अडचण येते. त्यानंतर के-वाय-सी अपूर्ण. तुमच्या बँक खात्याची के-वाय-सी पूर्ण नसल्यास पेमेंट अडकू शकतं. तांत्रिक अडचण. अनेकदा तांत्रिक अडचणीमुळे पैसे जमा होण्यास विलंब होऊ शकतो. अशा वेळी तुम्ही तुमच्या बँकेशी संपर्क साधावा. आता कोणत्या जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप सुरू आहे ते जिल्हे पाहूया. बघा, यामध्ये बीड, लातूर, धाराशिव, यवतमाळ, वर्धा, सांगली, धुळे, नंदुरबार, नागपूर, जालना, गडचिरोली, पुणे, धाराशिव, परभणी, नांदेड, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बुलढाणा, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप सुरू करण्यात आलेलं आहे. धन्यवाद.